हे का अशा लय तेलगट झालं नाही त्यांना काय नाही ते अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या बघा कलर काय छान आलाय हो किसण्यापेक्षा हे का जरी तुमच्याकडे हे असं नसेल मॅशर नसेल तर आपण आलं किसतो का नाही ती किसणी बारकी त्या किसणीनं किसा असं बरोबर बारीक होतंय पाण्याचा एक थेंब न घालता ही मळलंय असंच मळायचं हे बघा ही आपली राजगिरीची तिखट पुरी ही किसणी किसून घेतली हे बघा ही पुरी किती टुम्म फुगलेली आहे तुम्हाला दिसतच असेल पण ही राजगिरीचं पीठ इतकं चिकट नसतं ती फसफस होतं ह्या पुरीमध्ये एक मी सिक्रेट वापरलाय त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल ही पुरी कशी करायची नमस्कार आक्कीच्या रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज करणार आहे आपण उपासाची पुरी उपासाच्या पुरीला काय काय लागतंय किंवा काय घालायचं काय नाही घालायचं ती पुरी कशी करायची वेळ न घालवता पटदिशी आपण रेसिपीकडे वळूया ही 2 मोठी बटाटे ती मी शिजवून हे जी सालं काढून घेतली ती ही एक अजून असावं म्हणून मी घेतलंय लागलं तर मी ही वापरेल किंवा नाही वापरेल अर्धी वाटी भगरीचं पीठ आहे ही 1 वाटी राजगिरीचं पीठ आहे ही चवीपुरतं मीठ 2-3 मिरच्याचा मी खलबत्यात ठेचा करून घेतलाय आबडधोबड वाळली मिरची अशी मिक्सरला बारीक करून आबडधोबड घेतली आहे ताट घेतलंय ह्या ताटामध्ये 2 बटाटे ठेवून घेते असे तर मॅशरनंही बारीक करून घेते तुम्ही पण असंच करा हे ना पटापटा होते बारीक किसण्यापेक्षा हे का जरी तुमच्याकडे हे असं नसेल मॅशर नसेल तर आपण आलं किसतो का नाही ती किसणी बारकी त्या किसणीनं किसा असं बरोबर बारीक होतंय त्यानं पण तर सगळं एकजीव झाला ह्याचा बटाट्याचा 2च बटाटे वापरले ती एक लागलं तरी बी मी घेणार आहे परत तर हे सगळं एका जागेला गोळा करून घेते आता ह्यात टाकते आधी राजगिरीचं पीठ अर्धी वाटी टाकते थोडं थोडं करून टाकते ह्यात टाकते थोडंसं भगरीचं पीठ ही ठेच आहे ही मात्र सगळं टाकते ही तांबडी मिरची आबडधोबड कांदलेली ही पण टाकून घेते ही चवीपुरतं मीठ टाकते आता न पाणी घालता ह्या बटाट्यातच मी पीठ मळून घेते असं मळून घेते यात पाणी घालायचं नाही असंच मळायचं जरी मला ह्यात अजून पीठ लागलं तर पीठ घेणार ठुलंय मी पीठ नाही लागलं तर एवढ्यातच मळून घेत चांगलं मळून घ्यायचं पीठ मळताना कारण ही पीठ लय असं चिकट नसतं भगर भगर असतं म्हणून मळायचं अजून लागते थोडं पीठ घेते थोडंसंच टाकते अजून एवढं ठेवते लागलं तर घेते भगरीचं पण थोडं घेते सगळं असं करून अजून मळते बघतायच तुम्ही पाण्याचा एक थेंब न घालता ही मळलंय असंच मळायचं थोडंसं तेल वत्ती असं वतायचं आणि हे चांगलं मळून घ्यायचं आता कसं आहे आमच्या भागात जिरी वापरत नाहीत अजून म्हटलं तर कोथिंबीर ह्यात टाकत नाही या उपासाच्या पुरीत कसं तुमच्या इकडं जर टाकत असतील कोथिंबीर टाकत असतील किंवा जिरी टाकत असतील किंवा अजून तुम्हाला जे जी काय चालतंय ते तुम्ही टाका ह्यात एकदम असं आपण चपातीचं किंवा भाकरीचं पीठ कसं म्हणते तसं मळून घ्यायचं बटाटे होते त्यातच ही सारण झालं आहे ही 1 बटाटा मी म्हणाले होते तुम्हाला की लागलं तर घेईन मला आता ह्याची काही गरज पडली नाही हे पीठ पण 1 वाटी घेतलेलं एवढंच लागलं आहे मी हे पण ठेवून टाकते हे भगरीचं पीठ पण अर्धी वाटी घेतलेलं एवढं राहिलं हे पीठ मळून झालं आहे असं मळलं हो का ह्याला झाकून ठेवते आणि पुरीसोबत खायला काहीतरी बनवून घेते हे काकडी धुवून घेतली आणि मागची बाजू काढली पुढची काढली ही किसणी किसून घेतली कसा किसून घेते किसणीने आज आपण पुरीसोबत खायला करणार आहे कोशिंबीर काकडी बघून तुम्ही ओळखलं जातं काकडी किसून घेतली हो का काकडी किसून घेतली पण ही काकडी अशीच जर टाकली कोशिंबीर करायला तर लई ह्याचं पाणी होते त्यामुळं ह्यातलं थोडं थोडं पाणी मी पिळून काढते तुम्ही सुद्धा कोशिंबीर करताना असं पिळून घेत जावा हाताने सगळं सुट्ट सुट्ट करून घेते तर कसं आहे आपल्याला जर कोशिंबीर जेवणाबरोबर करायची असती तर ह्याला कांदा टमाटो टाकला असता हे आपण उपासाची करायचं आहे
त्यामुळे ह्याला कांदा टमाटर काही टाकत नाही मी. आता ह्यात टाकते शेंगाचा कूट, 1 चमचाभर साखर टाकते. ह्यात उपासाला चालते डाळिंब आमच्या इकडं, म्हणून मी डाळिंब टाकते. ह्यात टाकते दही. आता ह्याला काही तडका द्यायचा नाही, नुसतं दही टाकून घेते. असं चमच्यानं हलवून घेते सगळं ह्याचा एक जीव करून घेते. ह्यात दही अजून थोडंसं कमी वाटतंय, थोडंसं दही टाकते. ह्यात कोशिंबीर खायच्या अगोदर 1-2 मिनटं तेव्हाच तुम्ही थोडंसं ह्याला चवीपुरतं मीठ टाका. कारण आत्ताच मीठ टाकलं ना तर ती लय असं पाण्यासारखं होतंय, म्हणून आत्ताच मीठ टाकायचं नाही. तुम्ही कधी बी कोशिंबीर केली ना, कोशिंबीर खायला घेताना मीठ टाका थोडं. अशा प्रकारे ही केली कोशिंबीर. ह्याला काय आता आपण नेहमीच्या कोशिंबिरीला तडका देतो, आता ह्याला तडका देता येत नाही. ही उपासाची कोशिंबीर आहे. आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊया. एवढ्या एवढ्याच गोळ्या करून पुऱ्या लाटते. बघरीचं पीठ घेते, ह्याच्यावरून हे असं लाटून घेते. तुम्हाला तेल लावून लाटायचं असेल तर लावा, किंवा एखादा कागद घेऊन कागदावर थापून करत असेल तर बी तुम्ही करा. मी तुम्हाला एक लाटून दावते. लाटून पण हो का अशी जमते. अशी लाटून तळायची असली तरी पण अशीच राहू द्या. नसेल तुम्हाला वाटते ही कडने असं चिरा गेले त्या नको, तर हो का अशी एक वाटी घ्या किंवा टोपून घ्या डब्याचं, आणि त्याच्या साहाय्याने अशी पुरी बारीक करा. तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करून घ्या. हे बघा, ही पण चांगली गोल गरगरीत येते. थोडंसं तेल लावायचं. असं लाटलं तरी पण चालेल. लई जाड बी ठेवायची नाही, लई पातळ पण करायची नाही. तुम्हाला कोणचा कागद घ्यायचा ते घ्या. माझ्याकडे हीच होता म्हणून मी हीच कागद घेतला तेलाचाच. तुम्हाला आता लाटून दावली, थापून दावते. हो का, अशी करायची. चिरत बी नाही आणि लाटायची बी गरज नाही. ही तेलाच्या पिशवीचाच मी कागद घेतला आहे. हो का, अशी थापटून पण करायची. कशी झाली थापटून, पण चिरली नाही, काय नाही, कुठंसुद्धा काय नाही. आता सगळ्या पुऱ्या मी अशा करून घेते. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. हो का, तेल तापले चांगलं कडकडीत. असं थोडं फिरवून घेते, पलटून घेते. बघा कलर काय छान आलाय हो, मस्त टम्म फुगली बघा पुरी. काढून घेऊया आता हिला. तेल नितळासाठी मी ह्या झाऱ्यात काढते. तुम्हाला दिसतच असेल किती टम्म फुगले पुरी. अशी खमंग तळली पण लाल भडक. हे पण टाकून घेते. एकदा तेल तापलं की पटापटापटा तळून घ्यायचं. बघा अशी फुगते पुरी. पलटी करून घेऊया आता. तळून घेते अशी ह्यात होते. हे सगळ्या पुऱ्या मी अशा तळून घेते. कोशिंबीर करून ठेवले. 10-15 मिनटं झाली. कुठं पाणी सुटलंय का बघा, कारण मीठ टाकल्यावर पाणी सुटतंय. एवढंसं मीठ टाकायचं एवढ्या कोशिंबिरीला. सगळं मीठ टाकले, कालवून घेते. हे बघा आपल्या सगळ्या ही पुऱ्या मी करून घेतल्या. त्यात हे बघा, ही आपली राजगिरीची तिखट पुरी. अशा टम्म फुगल्या त्या पुऱ्या. बघा तुम्ही, टम्म फुगल्या त्या. ही अशी तिखट पुरी. हे का अशा लय तेलगट झालं नाही त्यांना, काय नाही. त्या अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या. तुम्हाला कशी वाटली पुरी? हे बघा, ही आहे तिखट पुरी. तुम्हाला तर माहीत आहे, भरपूर मी ठेसा बी घातला आहे तिखट पुरीसोबत. ही ताजं ताजं दही आहे. दही आंबट घ्यायचं नाही, ताजं दही घ्यायचं. त्याच्यासोबत ही पुरी खायला खमंग लागते. अजून म्हणत राहू काही, मी त्याच्यासोबत पुरीसोबत खायला ही सुक्क बटाटो केलं आहे. ही पण पुरीसोबत खायला छान लागते. मी तिखट लई पुरी आहे म्हणून ही कोशिंबीर केली आहे. ही तिखट पुरी आणि कोशिंबीर ह्याची तर चवच लई न्यारी आहे. हे बघा, ही मीठ घालून शिजवलेल्या शेंगा आहेत त्या. ह्या शेंगाचा व्हिडिओ माझ्या चॅनेलवर तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही नक्कीच बघा. न टाईम घालवता आषाढवारीला ही पुरी आणि ही अशी थाळी करून बघा. म्हणजे ह्याची चव काय न्यारी आहे तुम्हाला प्रत्यक्ष खायला मिळेल. हे बघा, ही पुरी टम्म फुगलेली आहे. कशी फुगली हो का, तुम्हाला मोडून जावते. हो का, हो का, कशी तेलगट नाही, काय नाही आतनं सुद्धा. कशी ही पुरी. हो का, ही तिखट तिखट पुरी आणि ही गोड गोड कोशिंबीर. आहा, खायला काय चांगली लागते हो. हे बघा,
हे असं मोकळं बटाटो आणि पुरी किती बेतच निहार आहे का नाही. ज्यांनी एकादश केली ती तर खातेली सोडा, पण ज्यांनी एकादश केली नाही ती सुद्धा आवडीनं खातेली. ही अशी थाळी बघून रामकृष्ण हरी. ही पुरी करण्याची पद्धत माझी आवडली का तुम्हाला? आवडली असली तर थोडा पण उशीर करू नका. पटदिशी तुम्ही पण ह्या आषाढी वारीसाठी एकदा नक्कीच करून बघा. कशी वाटली कमेंटमधनं सांगा. हे बघा ही पुरी किती टुम्म फुगलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. पण ही राजगिऱ्याचं पीठ इतकं चिकट नसतं, ते फसफस होतं. ह्या पुरीमध्ये एक सिक्रेट वापरला आहे. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर पटदिशी अजून सबस्क्राईब केली नसेल तर पटदिशी सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ही पुरी कशी झाली मला कमेंटमधनं सांगा. आणि तिथंच कडेला एक बेल आयकनचं बटन आहे, त्याला सुद्धा तुम्ही दाबायला विसरू नका. कारण ते जर बटन दाबलं तर माझा नवनवीन व्हिडिओ येणारा पहिला तुम्हालाच येईल. सगळं माझं व्हिडिओ सगळं संपूर्ण बघताय, त्यामुळं तुमचा आज मी मनापासून धन्यवाद करते.